एक सेकंड. ये तड़पते तड़पते बाहर आ रहे हैं. स्वागत स्वागत स्वागत. तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलमध्ये, लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे MBA बायकर. तर आत्ता सकाळ झालेली आणि आम्ही आत्ता चेकआउट केलेलं आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आपण निघणार आहोत आपल्या महत्त्वाच्या आणि मेन राईडला, ज्याच्यासाठी आपण गुजरातला आलो आहे. द वन अँड ओनली स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहोत आणि जी मजा करणार आहोत आज आपण, तर पाहायला विसरू नका. आजच्या व्लॉगची सुरुवात गणपती बाप्पा मोरया. आपण ग्लव्स घालू आता. एवढी मजा आली ना रूममध्ये पण, म्हणजे असं एकदम फुल हायजेनिक आणि खूप चांगलं हॉटेल होतं. खूप सारं प्रेम. त्या काकांनी आपल्याला बाटली दिली, त्यांना पण थँक्यू. पाण्याची बॅग तर आपली हालत नाही ना. नाही, एकदम वाच करू. हे पेट्रोल टाकायचं आहे, पेट्रोल. आई ग. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण लागलेलो आहे हायवेला. आता जी बांगबुंग गाडी पळू, पहिले आपल्याला टाकायचं आहे पेट्रोल. आज स्वस्तातलं पेट्रोल टाकून बघू. तेच काल बोलत होता की पेट्रोल टाकल्यावर गाडी नुसती माझी पळते तर बघू किती प्युअर पेट्रोल आहे, काय आहे. क्वालिटीज अँड ऑल्स बेबी. भेंडी काय रोड आहेत रे भाई. मजाच मजा. आईला मजाच मजा आहे बघा. केळ्याची बॅग आहे का रे? केळी हो. जो नजारा आहे गुजरात, हो. ज्वारीच्या आगीची मशाल हाती, रस्ता खराब तुझ्या अवतीभवती. पेट्रोल टाकू नाहीतर वाट लागल रे बाबा माझी. पेट्रोल टाका, पेट्रोल टाका, पेट्रोल टाका, पेट्रोल टाका, नाहीतर गाडी थांबेल बाबा, नाहीतर गाडी थांबेल. इथं दिसना, तिथं दिसना, इथं दिसना, तिथं दिसना. शोध कुठं पेट्रोल पंप शोधू कुठं. हे CNG टाकू, CNG. आपली गाडी ना 398 म्हणजे 400 किलोमीटर चालली आहे फक्त 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये. विचार करा. R15 ते पण आम्ही 110 असे पळून 110, 120, 110, 120 आणि ट्रॅफिक पण खूप सारी भेटली आम्हाला रस्त्यात. तर तुम्ही विचार करू शकता की भेंडी गाडी ॲव्हरेज पण देत आहे, स्पीड पण देत आहे, ॲव्हरेज पण देत आहे, स्पीड पण देत आहे. आईला मजाच मजा. 95 रुपीज़ है क्या? फुल कर दो. पावर नहीं है ना अपने पास? ठीक है, डाल दो, फुल कर दो. तर
मित्रांनो आता आपण आलेलो आहोत एका पेट्रोल पंपवर. पेट्रोल CNG टाकलं भरायला. आता आपण पेट्रोल टाकलेलं आहे. आपली गाडी चाललेली आहे टोटल 400 किलोमीटर 1100च्या पेट्रोलमध्ये. म्हणजे गाडीने दिला 36 ॲव्हरेज, 36-37, ते पण 110 वगैरे पळून. तर आता गाड्या आपल्या अशा मस्त दिसतात आहे ना, एकदम कडकमध्ये. त्याला ओळखता काय? या लुक्याला ओळखता? बायकर तेज हिअर. अशी गाडी एकदम चमकते आपली. टायर तर काय असं पप्पी वाटतं. तर गाड्या आपल्या लाईनीत लागलेल्या आहेत. मित्रांनो आता पेट्रोल आपण परत भरलेलं आहे. फुल काचकूच, फुल टाकी आपली आता फुल. परत मजा येणार आहे. इथे 95 रुपीज पर लिटर पेट्रोल होता आणि आपल्या इथं 105. तर काय नाही, जास्ती काय नाही, 10 रुपयाचा फरक आहे फक्त. पण तो जेव्हा तुम्ही मोठी टाकी फुल करता मग तेव्हा तो फरक आपल्याला जाणवतो. जसं की आता तुम्ही एक्झाम्पल 40 लिटरची टाकी फुल केली कारची, तर तुमचे 400 रुपये वाचतात, डायरेक्ट 400. तसंच आहे आता. म्हणून मी टाकी आपली परत फुल करून घेतली. तर आपले मुंबईपासून जर तसं कॅल्क्युलेशन केलं तर आपले 110 ते 120 रुपये वाचलेत. कारण आपल्या इथे त्या दिवशी बसलेला पेट्रोल 800 रुपयाचा आणि 1100 1150चा, आणि इथे बसला 800चा. हा चिंब चिंबला ते गुलाबी कशी मंद मंद वाहते. ह्याला असा हात द्यायचा आहे. भाईने बाईक काय पण बोला, पण भाईने स्वतः डिझाईन केलेत बाईकचे ग्राफिक्स. शेक्सिंद्र आता आपण पण करणार. तर आपण गावागावातल्या एरियाने चाललोय. हे तर मार्केट दिसतंय. काय दिसतंय इथे? जिसा मुंडा. मुंडा पंजाबी, गुजरातला आलोय ना. आपल्याला ना गुजराती लोक मारतील, बोलतील सू बोले छे डिकरा, काय पण बोले छे. पोरा चालले क्रिकेट खेळायला. आईला काय झाडं वगैरे आहेत मस्त. आता आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर दाखवतोय इकडून फक्त आणि फक्त 15 ते 20 किलोमीटर. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी, वी आर कमिंग. मस्त इथं जंगल एवढं जंगल नाहीये, पण हे मस्त वाटतं. झाडं स्पॉट मस्त. जी मजा येते ना यार मित्रांनो, खरंच सांगतो. खरंच या तुम्ही पण ही राईड अशी एक स्वतःच्या मित्रांसोबत अनुभवा. जी मजा येईल ना ती कुठेच नाही. हे दिवस आपण कधी जगणार सांगा आयुष्यात. मला माणूस येतो जन्माला, मेहनत करतो, 10वी-12वी पर्यंत अभ्यास करतो, ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, काही लोक नोकरीला लागतात, बस फॅमिली बस संपलं त्यांचं आयुष्य. बस त्यातच फक्त स्वप्नच बघत राहतात की आपण हे जगणार कधी. त्यापेक्षा एकदा हे आयुष्य जगून बघा, किती सुख भेटतं. सुख हे असं सुख दुसरं कुठेच भेटणार नाही. सोबत मित्र, सोबत बाईक राईड, एक्सप्लोरिंग, ह्यात जी मजा आहे ना. आणि तुमच्यासारखी लोक जे व्ह्यूज देतात आणि त्यामुळेच आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं असे नवीन ब्लॉग्स करायचे, नवीन जागेवरती राईड करायचं. तर त्यासाठी थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आणि राईड करत राहा यार. आयुष्य एकच आहे, एकच आयुष्य जगायचं आहे आपल्याला.
मनसोक्त जगून घ्या, जे होईल ते पाहायला जाईल. आणि आज स्पीड ब्रेकर मला उडवणार आहे आईच्या गावात. आणि हा आमचा मित्र. ए, हे बघ स्टॅच्यू ऑफ युनिटी. राईटला राईटला राईटला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण आता एंटर केलेलं आहे. हा बघा, आपण फायनली आलेलो आहे यार. वाव. हा हा हा. आईला ही बघ, ही रिक्षा. फायनली आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलेलो आहोत. आईला काय उंच पुतळा वाटतोय रे, खतरनाक. जवळ गेल्यावर तर काय दिसेल. ही बघ, खोटी केळ्यांची बाग, नाही नारळाची झाडं. असं काय आहे? ही बघ ना, खोटी नारळांची झाडं आहेत. असं का लावलंय ते? बाजूला ओरिजिनल पण लावलेत, म्हणजे भविष्यात ती येणार आहेत असं दाखवायचंय त्यांना. इथे चेकिंग आहे, चेकिंग. बाईकला एंट्री नाही का? बोलो, हम साइड में ले लो उधर. एक सेकंड ना. हाँ सर, बोलिए. हाँ पार्किंग वहाँ यहाँ है, वहाँ से बस में आना पड़ेगा. हाँ, हमने बुकिंग किया हुआ है बस का. बस का बुकिंग नहीं होता है, स्टैचू का बुकिंग होता है, उसमें फ्री में. हाँ वही मतलब. वहाँ पार्किंग में बाइक रख देने का. वो वाली बस आई दिखा रही देखो, उसमें आना है आपको. अच्छा ओके, चलेगा. यहाँ से 2 किलोमीटर नीचे. ओके चलेगा. ओके, थँक यू सो मच. अच्छा, इथे बाईक अलाउड. जीव आता हृदयाशी आलेला नाही. हृदयाचा जीव कुठेतरी गेलेला. हृदयाचा गु गु नाही रे, जीव. वॉलेट सापडत नव्हतं. ऑडेत सापडत नव्हता. या बॅगला इथे खण आहे ना, तो खूप खोल आहे. त्यात साला याचं नेहमीच असतं, काय नाही, असाच आहे नल्ला. समजलं ना. चल लवकर भाई. गरमी होते एक तर मरणाची. तर आता आपण आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ. हे मस्त येतं बा याच्यातून व्ह्यू बाई. इथून एंट्री आहे वरती जाण्यासाठी, गॅलरीसाठी. बाबा काय उंच, काय उंच आहे बोलता. फोटो घेऊ तुझा.
काय उंच पुतळा आहे, बाप रे. एवढा उंच पुतळा खतरनाक खतरनाक दिसतोय. कसा बनवला असेल ना, खरंच कलाकार म्हणजे कलाकार असतात. त्याची गाडी जाऊ दे. तुझी कला होईल. लुक्या हे काढ. काय काढू ते पण दाखव लोकांना फोटो कसे काढतो तू. चल चल. आता आपण इथून जाऊयात एस्केलेटरने. चल. अच्छा विविंग गॅलरी आहे ना आपलं. सो विविंग गॅलरी जो आहे ना, अच्छा ओके. आणि मग हे खालीच का? ते पायाच आहे. अच्छा ते पायाचं गणपती बाप्पा आहे का तो? पायाच्या पायी हे घ्यायला. पूछताछ क्षेत्र. हे इथे बघ स्टॅच्यू आहे आतमध्ये. तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल, गुजराती तुम्हाला येत असेल, गुजरातीमध्ये बघा. ये गुजरात हा गुजराती ट्रान्सलेट करून सांगेल ना. आईच्या गावात काय फक्त हे स्क्रीन आणि ॲम्बियन्स मस्त आहे रे, मस्त. इथे त्यांचं छोटा चेहऱ्याचा पण आर्ट आहे. काय कलाकृती आहे यार, खतरनाक. इथे आता आपण आलेलो आहेत गॅलरीमध्ये. तर गॅलरीमध्ये येऊन आपण व्ह्यू बघू शकता. इथे लोकांची गर्दी पण आहे आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतोच मी. तसं पण या गॅलरीतून मस्त सरोवर दिसतो. कुठल्या त्या साईडने? अरे सर्कल आहे, तू कुठून पण बघू शकतो. अच्छा असं पण आहे का? ओ वंडरफुल. एवढे पैसे कशाचे दिले? हा बालक कशाचे पैसे दिले? तिच्या असलं तिच्या बाई इकडे बघ कार्टून. आईच्या गावात इथे लाईट्स बघा. लाईट्स कशा निळ्या निळ्या लाईटी लावल्या. ही लाईन आहे खाली उतरायची. ते कन्स्ट्रक्शन बघू शकतो आपण स्टॅच्यूचा कसा बनवलाय. हा इंटेरियर आहे स्टॅच्यूचा. तर आता आम्ही एक्झिट केलेलं आहे. मजा आली वरती. काय मजा तर आली आम्हाला. तर बघूयात, बाहेर जाऊन खाऊयात थोडंफार आणि मग बाकीचं करूयात. आता आपण जाऊ फर्स्ट फ्लोअरला. बघा संध्याकाळचा व्ह्यू. ही नर्मदा नदी आहे जी आता सुकली आहे, पण पावसाळ्यात ती पूर्ण या कठड्यापर्यंत भरते. आणि मग तेव्हा तो व्ह्यू चांगला वाटतो. त्यासाठी तो ब्रिज वगैरे बनवलेला आहे. ती आता सुकली आहे आणि लोक येतात आहे. आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. आपण जाऊ, त्या पायाजवळ जाऊया. लोखंडाचा बनवला आहे, लोह पुरुष. तर आपण आता श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायथ्याशी आलेलो आहे. म्हणजे पायाशी आलो आहे, गडाच्या पायथ्याशी आलो आपण. आणि ही त्यांच्या पायथ्याची मागची बाजू आहे. तर आता आपण बघू शकतो याची डिटेलिंग खतरनाक केली. खतरनाक डिटेलिंग केली. काय दिसत नाही. मी काहीच नाही दिसत आहे. आणि मला ना मित्रांनो या रोडवरून ड्राईव्ह करायची होती. कसली सुसाट नेऊ शकलो असतो आपण गाडी, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला नाही भेटलं. काय करू शकतो, चालायचंच. काय दिसत नाही. हां इथून फक्त धोतर दिसते, त्यांचा धोतर. हे पण
हॅट्स ऑफ आहे का, कलाकृतीला हॅट्स ऑफ आहे. किती लोकांची मेहनत गेली असेल ह्याच्यासमोर. आणि मी तर असं ऐकलंय की इथे लोह अभियान म्हणून चालवलं गेलेलं जेव्हा हे बनवणार होतं, आणि इथल्या सगळ्या गाववाल्यांनी आपले मेटल कॉन्ट्रीब्यूट केले. रे तसे इथले पटेल शाह अशा लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. तर नक्कीच आपण आपल्या इथे पण असं शिवाजी महाराजांसाठी काहीतरी बनवलं पाहिजे. आपल्या लोकांनी पण लवकरच असं बनवा अशी आमची इच्छा आहे. तर आपण आता लाईट शोचा ॲड ऑन नव्हता केला. शेड आपले विसरलेले. शेड फ्री होता तरी पण शेड आमच्या विसरलेले भेटला नव्हता. तर तुम्ही जेव्हा पण येतात तेव्हा पहिले तर तो एक ॲड ऑन करून घ्या जेव्हा तिकीट ऑनलाईन बुक करताल. नाही तर मग असं आहे, आपण जिथून स्टँडवरून आलो एस टी स्टँड, तो बघा तो तुम्हाला दिसत असेल नसेल बस तो जो कोपऱ्यात आहे तिथून बस स्टँड तिथे उभं राहून तो शो बघायला लागेल. नाहीतर मग हॉटेलच्या इकडे जसं मगाशी दाखवलं तिथून तुम्हाला बघता येईल. तर प्लीज ते ॲड ऑन्स करा. बाकी ते काय नाही, आता चाललो जातो खाली आणि मग स्टँडला उभं राहून बस स्टँडला उभं राहून लेझर शोचा एन्जॉय करू आपण. चला भेटूया इथे लग्न तर हे भाई. पण इथं काहीतरी बँड वाजते. चल आपल्याला जायला लागेल लग्न. वरात आले वरात आले वरात आले. चल लवकर चल, वरात आले. चल नवरा आलाय. हे चल भाई, नवरा आलाय तिथं. अरे नवरा आलाय चला वरात येऊ. चला वरात आली आहे मित्रांनो. त्याला तुम्हाला नेते काय रे, तिथे बसणार आहेत ना त्या लोकांसाठी. हे बघ पोलीस खूप मानवंदना देतात ते. आता आम्ही बघा कसे बसलेलो इथं लेझर शो साठी. एवढी गर्दी झाली. एक शो ने रस्ते पे लागले. गर्दी बघा. बघितलीत गर्दी खतरनाक गर्दी आहे इथे. आता आम्ही लेझर शो साठी बसलो. इथून लेझर शो आता चालू होईल. आता आपण जाणार आहोत नर्मदा आरतीचं दर्शन घ्यायला. तर आता आम्ही बसने चाललो. हे बैला नाईट क्वालिटी पण चांगली येते. लाईट्स दाखव, लाईट्स किती छान. क्या लाइन है भाई? क्या है?
लाइन में चलो, लाइन में धक्का मुक्की नहीं, लाइन में चलो चलो। मंदिर में है क्या? भैया वो गार्डन के लिए कैसे जाएंगे भैया? भैया इसके बाद वो गार्डन के लिए कैसे जाएंगे? दिख रहा हम जाओ बैठ अरे ती पारसी दिख रहा बोलतो ते पारसी आता आम्ही बोललेलो आता आपण पोचलेलो आहोत आपल्या गाड्यांजवळ. बस आता बघूयात हॉटेल जिथे भेटतो तिथे जाऊ निघून पटापट आणि लवकर जाऊन झोपायचं काय आहे बाबा, उद्याची तयारी करायची आणि प्लस म्हणजे डेटा ट्रान्सफर करायचा आहे रे बाबा. हे इकडून डायरेक्टली असताना मी इथूनच उडी मारली असते. आईच्या गावात डायरेक्ट गाडी घडली. हा ना. कर कर जोर से कर. चला का. तर भावांनो आज जी मजा केली आहे ना आपण अख्ख्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असेल. तर आत्ता आम्ही खूप दमलेलो आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूयात आणि उद्या आपण जाणार आहोत पावागडला. तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच दिसेलच. तर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब बटनवर पाय लावा नाही तर हात लावा, पण सबस्क्राईब करून जावा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.